शेगावात घरफोडी करणारे 3 अट्टल गुन्हेगार जेरबंद, 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई, 3 घरफोड्यांची यशस्वी उकल. शेगाव येथे घरफोडी करणाऱ्या 3 अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, हुंडाई कार आणि मोबाईल असा एकूण 6,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बुलढाणा जिल्ह्यातील एका आणि अकोला जिल्ह्यातील 2 घरफोड्यांच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली आहे. जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांची गंभीर दखल घेत श्री निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान अज्ञात आरोपींनी फिर्यादी धीरज कुमार रामपाल सिंग राहणार माऊलीनगर शेगाव यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून सोन्याचे ब्रासलेट, कानातील टॉप्स आणि MH49CS4956 क्रमांकाची हुंडाई कार असा एकूण 6,65,000 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा परिसरातून 3 आरोपींना शिताफीने अटक केली. पोलिसांनी राजेंद्र बाबासाहेब राऊत वय 25 राहणार सेलू रोड परतूर जिल्हा जालना, राजेश शंकर शर्मा वय 30 राहणार आनंदवाडी मनमाड तालुका नालगाव जिल्हा नाशिक, श्रीराम सोमनाथ सोनवणे वय 20 राहणार जातेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना अटक केली. त्यांच्याकडून 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट व टॉप्स, हुंडाई कार असा 6,86,000 रुपयांचा ऐवज त्यांच्याकडून जप्त केला. तिघांवरही घरफोडी, चेन स्नॅचिंग, दरोड्याची तयारी, चोरी व मोटारसायकल चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत. चौकशीत त्यांनी अकोला जिल्ह्यातील डाबकी रोड व खदान पोलीस ठाण्यातील 2 घरफोड्यांची कबुलीही दिली आहे. सध्या आरोपी न्यायालयीन आदेशाने पोलीस कोठडीत असून पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा खामगाव व अमोल गायकवाड बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर, उपनिरीक्षक यशोदा कणसे, अविनाश जायभाये, दीपक लेकुरवारे, शेख चांद, गणेश पाटील, गजानन गोरले, निवृत्ती पुंड, राजू आडवे, ऋषी खंडेराव तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा यांच्या पथकाने केली.